प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, कोणी कोणता धर्म पाळावा, कोणी कोणता धर्म मानावा याचे संपूर्ण धर्म स्वातंत्र्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून कलम 25 आणि 26 याद्वारे सर्व भारतीयांना अधिकार दिलेले आहे. भारतीयांनी आपला धर्म कोणता पाळावा, कोणाला संत मानावं, कोणाला देव मानावं, तो प्रत्येकाचा आपला वैयक्तिक मुद्दा आहे. आणि याचे स्वातंत्र्य हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हा सर्व भारतीयांना दिलेले असताना हे महाराष्ट्र शासन म्हणा किंवा अन्य काही लोक म्हणा, हे आम्हाला आता काय शिकवणार? आम्ही कोणता धर्म पाळावा, कोणता पाळू नये याच्यावरती कडक निर्बंध आणणारे हे लोक कोण? मित्रांनो, आताच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा हा लागू केलेला आहे. राष्ट्रपतींनी त्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. अर्थात यावर बोलताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी कडक ताशेरे ओढलेले आहे. सरकारच्या या हुकुमशाही निर्णयाच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे जाहीर केलेले आहे. प्रकाशजी आंबेडकरांनी महाराष्ट्र सरकारच्या या तुघलकी निर्णयाच्या विरोधात, या हुकुमशाही निर्णयाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टात आम्ही न्याय मागू, कारण भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीयांना धर्म स्वातंत्र्य दिले आहे. कोणी कोणता धर्म मानावा, कोणी कोणता देव मानावा, कोणी कोणता संत मानावा, याचे संपूर्ण स्वातंत्र्य भारतीयांना बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाने दिलेले आहे. भारतीय संविधानामध्ये कलम 25 आणि 26च्या माध्यमातून हे विशेष अधिकार प्रत्येक भारतीयांना बहाल करण्यात आलेले आहे. धर्म हा कोणत्याही राजकीय सत्तेच्या अखत्यारीमध्ये येत नाही, त्यामुळे त्याच्यावरती बंधनं घालणं हे सरकारचं काम नाही. सरकारनं जनतेच्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्यावरती लक्ष केंद्रित करावं. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे, विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे, त्यांचे पेपर फुटत आहेत. तिकडे लक्ष न देता सरकार मात्र नको त्या गोष्टींकडे, भलत्याच गोष्टींकडे लक्ष देत आहे. राजकीय पक्ष फोडणाऱ्या या सत्ताधाऱ्यांकडे, पेपर फुटीकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? मित्रांनो, अर्थात या सरकारने कितीही कठोर कायदे आणले तरी जनता मात्र आता आपलं स्वातंत्र्य कोणत्याही पद्धतीमध्ये हिरावून घेणार नाही, कोणीही यासाठी दक्ष आहे. जो धर्म माणसाला जाती जातीमध्ये विभागतो, माणसाला माणसापासून जातीच्या नावावरती तोडतो, अशा विषमतावादी धर्मामध्ये राहण्यापेक्षा समतावादी धम्म आम्हाला अधिक प्यारा आहे, प्रिय आहे, असं म्हणत हजारो लोक रोजच्या रोज कुठं ना कुठं बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. बौद्ध धम्माकडे संपूर्ण भारतामधील जनतेचा मोठा ओढा लागलेला आहे. जो विज्ञानवादी समाज आहे, जो प्रबुद्ध आहे, जो शिकलेला आहे, जो सवरलेला आहे, ज्याला सारासार विवेक बुद्धी आहे, ज्याला विचार करण्याची बुद्धी आहे, असा प्रत्येक व्यक्ती हा बौद्ध धम्माकडे मार्गक्रमण करत आहे, बौद्ध धम्माकडे वळत आहे. अशा ह्या लोंढ्याला, अशा ह्या प्रवाहाला, अशा ह्या समूहाला बौद्ध धम्माकडे जाण्यापासून रोखण्याकरिता या असली काहीतरी विधेयक विधिमंडळात आणायची, त्याला मंजूर करायचं आणि राष्ट्रपतीकडे पाठवून द्यायचं. राष्ट्रपती सही करणार आणि ते आमच्यावरती निर्बंध लादणार. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता आम्ही कोर्टात जाणार, न्याय मागणार. बाबासाहेबांच्या संविधानानं हा अधिकार आम्हाला दिलेला आहे. भारतीय संविधानानं हा आम्हाला अधिकार दिलेला आहे. आम्ही कोणत्या देवाला मानायचं, कोणत्या संताला मानायचं, हे तुम्ही कोण ठरवणार? आम्ही कोणत्या धर्माला मानायचं, हे तुम्ही कोण ठरवणार? असा रोखठोक सवाल प्रकाशजी आंबेडकरांनी केलेला आहे. बघूया सरकार यावरती आपली भूमिका कोर्टात काय कोणत्या प्रकारे मांडते आणि सरकारची भूमिका आहे जी लोकांवरती धर्म लादण्याची आहे ते कोर्टामध्ये कितपत टिकते, येणारा काळच आपल्याला सांगेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया
सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.